Hello friends, welcome to my YouTube channel ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही आपला चॅप्टर नंबर 3 आहे, चॅप्टर नंबर 3 मधील सम एनालिटिकल टेक्निक किंवा बेसिक एनालिटिकल टेक्निक्स यामधील फ्रॅक्शनल डिस्टिलेशन जी काही प्रोसेस आहे, जी काही प्युरिफिकेशनची टेक्निक आहे, ही टेक्निक आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिली. नेक्स्ट पॉईंट त्याच्यामध्ये आपण पाहिलं डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर. म्हणजे एखादा कंपोनंट असेल त्या कंपोनंटचा बॉइलिंग पॉईंट खूप जास्त असेल किंवा बॉइलिंग पॉईंटला ते कंपोनंट डिकम्पोज होतं, तर ते डिकम्पोज न होता त्याच्यावर जो काही प्रेशर असेल तो व्हेपर प्रेशर आपल्याला व्हॅक्यूम पंपने कमी करायचा आणि त्याचं काय करायचं, आपल्याला डिस्टिलेशन करायचं. हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आणि नेक्स्ट पॉईंट पाहिला आपण त्या ठिकाणी सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन. आपण काय करतो, ऍक्वियस फेज मधून जो काही आपला सोल्यूट आहे तो ऑर्गॅनिक फेज मध्ये आपण त्या ठिकाणी घेतो. ही जी काही टेक्निक्स आहे, ही टेक्निक्स आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. आता या व्हिडिओमध्ये आपण क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स आहे, क्रोमॅटोग्राफिक टेक्निक आहे, या क्रोमॅटोग्राफिक टेक्निक बद्दल या ठिकाणी पाहणार आहे. क्रोमा मीन्स कलर अँड ग्राफी मीन्स रिप्रेझेंटेशन. सिम्पली इट इज अ टेक्निक ऑफ कलर रिप्रेझेंटेशन. पाहूया डिटेल्स मध्ये. दिस टेक्निक इज यूज टू सेपरेट कंपोनेंट ऑफ मिक्सचर. काय यूज होते याचा, सेपरेट कंपोनेंट ऑफ मिक्सचर. जे काही कंपोनेंट आहे मिक्सचर मधले, हे कंपोनेंट आपण सेपरेट करतो. अँड ऑल्सो प्युरिफाय कंपोनेंट. हे कंपोनेंट सेपरेट करण्याबरोबर आपण काय करतो, ते जे काही कंपोनेंट असतात ते कंपोनेंट प्युरिफाय सुद्धा करतो. पहा, द टेक्निक्स नेम इज डिराइव्ह फ्रॉम अ ग्रीक वर्ड. हे जे काही टेक्निक्सचं नाव आहे हे ग्रीक वर्ड वरून आपण डिराइव्ह केलेलं आहे. What is mean by this chroma? Chroma means color and graphy or graphic means representation. Simply this technique is a color representation technique. This technique is involved in a 1903. Twist discovered this technique for separating colored component in plant. सुरुवातीला 1903 मध्ये ही टेक्निक आहे. ट्विस्ट सायंटिस्ट आहे, त्याने काय केलं, 1903 मध्ये ही टेक्निक वापरली आणि सुरुवातीला काय केलं त्यानं, जे काही कलर्ड कंपोनेंट असतील प्लांट मधले किंवा पिगमेंट्स असतील, हे पिगमेंट त्या ठिकाणी सेपरेट करायला यानं ही टेक्निक सुरुवातीला वापरली. द प्रिन्सिपल ऑफ दिस टेक्निक इज यूज सिमिलर टू सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन. सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन म्हणजे कसं पाहिलं, जो काही आपला कंपोनेंट आहे तो काय असतो, एका फेज मध्ये मोर सोल्युबल असतो आणि एकामध्ये लेस सोल्युबल असतो. आणि एका फेज मधून आपण त्याला काय करतो, दुसऱ्या फेज मध्ये घेत असतो. असे दोन फेजचा आहे. सिमिलर टू द सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन इन विच डिस्ट्रीब्युशन ऑफ सोल्यूट. तिथे पण काय होतं, सोल्यूट किती ठिकाणी विभागला जातो, आपला 2 ठिकाणी सोल्यूट विभागला जातो. इनटू 2 फेजेस. इथे सुद्धा काय आहे, 2 फेज त्याचे आहेत. पहा, फर्स्ट वन इज अ स्टेशनरी फेज and second one is the mobile phase. Stationary phase आणि mobile phase. This technique is based on differences in rates at which component of mixture. हे difference in rate, रेटचा जो काही डिफरन्स असेल त्या रेटच्या डिफरन्स वर ही टेक्निक बेस आहे. मूव थ्रू स्टेशनरी फेज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ मोबाईल फेज. म्हणजे या ठिकाणी कंपोनेंट आपले मूव्ह होतात. कुठे मूव्ह होतात, स्टेशनरी फेज वरती मूव्ह होतात. आणि कशामुळे मूव्ह होतात, तर इन्फ्लुएन्स ऑफ मोबाईल फेज. आणि त्या दोघांमध्ये काय असेल, डिफरन्स असेल. म्हणून ही टेक्निक कशावर डिपेंड आहे, डिफरन्स इन देअर रेट्स ऍट विच कंपोनेंट ऑफ मिक्सचर मूव्ह. त्याचा जो काही मूव्ह होण्याचा जो काही रेट असेल तो प्रत्येकाचा वेगळा असेल. त्या डिफरन्स इन रेट नुसार ही टेक्निक काय आहे, डेव्हलप केलेली आहे. फर्स्टली द लोडिंग ऑफ मिक्सचर ऑफ अ कंपोनेंट ऑन वन एंड ऑफ अ स्टेशनरी फेज. सुरुवातीला काय करायचं, आपलं जे काय स्टेशनरी फेज असेल, सपोज आता आपण एक प्लेट घेऊया. या ठिकाणी पहा, साधारणतः ही थिन लेअर क्रोमॅटोग्राफीची प्लेट असते. पहा, या ठिकाणी ही प्लेट असते, याच्यावरती एक वन एंड असेल. लोडिंग ऑफ द मिक्सचर ऑफ अ कंपोनेंट ऑन वन एंड ऑफ अ स्टेशनरी फेज. एक एंड असेल तर एंडवर काय करायचं, मिक्सचर या ठिकाणी लोड करायचं. म्हणजे मिक्सचर घेताना काय करायचं, अगदी छोटंसं मिक्सचर घ्यायचं, ते एका प्रॉपर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करायचं आणि त्याचा जो काही स्पॉट असेल तो स्पॉट या ठिकाणी आपण देत असतो. स्टेशनरी फेज. देन द मोबाईल फेज, दॅट इज प्युअर सॉल्व्हंट और मिक्सचर ऑफ सॉल्व्हंट इज अलाउड टू मूव्ह ओव्हर द
स्टेशनरी फेज. नंतर काय करायचं, याच्यावरती स्टेशनरी फेज असेल तर स्टेशनरी फेज वरती काय केलं आपण, स्पॉटिंग केलं. आणि नंतर याला कुठे घ्यायचं, आपल्याला मोबाईल फेज मध्ये घ्यायचं. आता मोबाईल फेज म्हणून आपण त्याला काय वापरतो, तर आपण या ठिकाणी सॉल्व्हंट वापरतो किंवा मिक्सचर ऑफ सॉल्व्हंट वापरतो. मग हा मिक्सचर ऑफ सॉल्व्हंट काय करेल, हा जो काही कॉम्पोनंट आहे याला काय करेल, तो मूव्ह करेल, या कॉम्पोनंट तो मूव्ह करेल. डिपेंडिंग अपॉन रिलेटिव्ह अफिनिटी ऑफ द कॉम्पोनंट टुवर्ड स्टेशनरी फेज अँड मोबाईल फेज. कशाची आहे त्याची रिलेटिव्ह अफिनिटी, कोणासोबत आहे त्याची, तर स्टेशनरी फेज बरोबर किती आहे आणि मोबाईल फेज बरोबर किती आहे. दे रिमेन ऑन सरफेस. एकतर ते कुठे राहू शकतो, इथंच राहू शकतो, रिमेन ऑन सरफेस. जर तो मूव्ह होणार नसेल तर तो आहे असं राहील. अँड मूव्ह अलॉंग विथ द मोबाईल फेज, किंवा तो काय होईल या ठिकाणी मूव्ह सुद्धा होईल किंवा तो त्या ठिकाणी सुद्धा राहील. अँड ग्रॅज्युअली गेट्स सेपरेटेड. आणि अशा प्रकारे जर तो वरती गेला, या ठिकाणी गेला, तर स्क्रॅपिंग करून आपण त्याला रिमूव्ह करू शकतो. अशा प्रकारे ही टेक्निक आहे, क्रोमॅटोग्राफीची टेक्निक आहे. म्हणजे बेसिक, त्याबद्दलचे बेसिक थिंकिंग झालं आपलं क्रोमॅटोग्राफिक टेक्निक. डिपेंडिंग अपॉन द स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेज नुसार याचे दोन टाईप केलेले आहेत पहा. तर स्टेशनरी फेज काय, या ठिकाणी आपला जे काही स्टेशनरी फेजला आपण जे काही मटेरियल वापरतो, हे मटेरियल मध्ये मग सिलिका असेल किंवा अॅल्युमिना जेल असेल, हे आपण दोन या ठिकाणी मटेरियल वापरतो. मग ते जे काही मटेरियल असेल ते आपलं सॉलिड आहे का लिक्विड आहे, मटेरियल आपण जे वापरणार आहे ते सॉलिड आहे का लिक्विड आहे, याच्यानुसार त्याचे दोन टाइप्स पडतात पहा. एक टाइप आहे त्याचा ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. पहिला टाइप आहे ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी आणि दुसरा टाइप आहे पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी मध्ये जो काही आपला स्टेशनरी फेज असेल तो सॉलिड असतो आणि पार्टिशन क्रोमॅटोग्राफी मध्ये जो काही आपला स्टेशनरी फेज असेल तो लिक्विड असतो. अशानुसार त्याचे हे दोन टाइप्स या ठिकाणी केलेले आहेत. आता त्या टाइप्सचं जे काही डिटेल्स असेल ते डिटेल्स आपण काय करूया या ठिकाणी पाहूया. चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. मग आता पहा, आता नेक्स्ट आहे आपलं पहा, म्हणजे हे काय क्रोमॅटोग्राफीचे टाइप्स आहेत. तर त्याचा पहिला टाइप्स आहे पहा ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. ऍडसॉर्प्शन म्हणजे काय, एखादा थर त्याच्यावरती जमा होणं किंवा ऍडसॉर्ब करणं त्याला म्हणतो आपण पहा. आपल्याला सरफेस केमिस्ट्री मध्ये हे डिटेल्स मध्ये पाहता येईल. ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी इज बेस्ड ऑन डिफरन्शियल ऍडसॉर्प्शन. डिफरन्शियल म्हणजे प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असणार आहे. दॅट इज डिफरंट सोल्यूट आर ऍडसॉर्ब टू डिफरंट एक्सटेंट. म्हणजे प्रत्येक सोल्यूटची काहीतरी कॅपॅसिटी आहे की, किंवा एखादा ऍडसॉर्बेट मटेरियल असेल तर त्या ऍडसॉर्बेटची कॅपॅसिटी असणार आहे की तो काय करेल, ठराविक सोल्यूट असतील, म्हणजे सोल्यूट ए असेल तर त्याला धरून ठेवण्याची कॅपॅसिटी वेगळी असेल, बी असेल तर बी ची कॅपॅसिटी वेगळी असेल, सी असेल तर सी ची कॅपॅसिटी वेगळी असेल. म्हणजे एक्सटेंट ऑफ ऍडसॉर्प्शन हे काय प्रत्येकाचं वेगळं असणार आहे. डिफरंट सोल्यूट आर ऍडसॉर्ब टू डिफरंट एक्सटेंट. आणि ह्या एक्सटेंट नुसार त्याचे काय होतं, डिफरन्स बँड तयार होतात आणि त्या बँड नुसार आपण काय करतो, त्याचे वेगवेगळे सबस्टन्स ते आपण सेपरेट करतो. देयर आर टू टाइप्स ऑफ ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. या ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीचे परत दोन टाइप्स पडतात. तर त्याचा पहिला टाइप्स आहे पायाचा कॉलम क्रोमॅटोग्राफी. कॉलम क्रोमॅटोग्राफी म्हणजे सगळे कॉलम्स उभा करतो आपण, असा एक कॉलम असतो त्याला म्हणतो आपण कॉलम क्रोमॅटोग्राफी. पहा हा एक कॉलम दिसतोय आपल्याला की नाही, तर याला म्हणायचं कॉलम क्रोमॅटोग्राफी. दिस टाइप ऑफ क्रोमॅटोग्राफी इन्व्हॉल्व्स सेपरेशन ऑफ अ कंपोनंट ओव्हर अ कॉलम ऑफ स्टेशनरी फेज. या ठिकाणी काय करतोय आपण, सेपरेशन करतोय. कशाचं, त्या कंपोनंटचं सेपरेशन करतोय ओव्हर अ कॉलम ऑफ स्टेशनरी फेज. एक स्टेशनरी फेज वापरतोय आणि स्टेशनरी फेज वापरून त्या ठिकाणी काय करतोय आपण, त्याचं सेपरेशन करतोय किंवा त्याचं प्युरिफिकेशन करतोय. द स्टेशनरी फेज मटेरियल. मग या स्टेशनरी फेज मध्ये काय मटेरियल आपण वापरणार ते मटेरियल पहा. द स्टेशनरी फेज मटेरियल कॅन बी अॅल्युमिना और सिलिका जेल. सिलिका किंवा अॅल्युमिना. आता हे दोन्ही सॉलिड आहे. मग पहा ज्या क्रोमॅटोग्राफी मध्ये पहा आपला हा फेज सुद्धा कसा आहे, हा जो काही फेज आहे हा फेज आपला कसा या ठिकाणी सॉलिड फेज वापरतोय आपण. सॉलिड फेज वापरतोय म्हणून याला म्हणतो आपण ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी म्हणतो. पहा स्टेशनरी फेज मटेरियल कॅन बी अॅल्युमिना और सिलिका जेल. सिलिका जेल किंवा अॅल्युमिना या ठिकाणी आपण या ठिकाणी स्टेशनरी फेज म्हणून वापरतो. पहा म्हणजे हा या ठिकाणी दिलेला आहे पहा ऍडसॉर्बेंट.
स्टेशनरी फेज दिलेला आहे. हा फेज असेल तो कशाचा असेल, सिलिका जेलचा असेल किंवा अल्युमिनियमचा तो फेज असेल. मग आता एखादं कंपाऊंड दिलं, आपलं एक मिक्सचर दिलं, तर त्याचे काही कंपाऊंड असतात ते आपल्याला सेपरेट कसे करायचे पहा. फर्स्ट टेक द ऍडसॉर्बेंट मटेरियल किंवा एखादा कॉलम घ्या आणि या कॉलम मध्ये काय करा, त्याचं जे काय नेक असेल, शेवटचं एंड असेल, त्याला ग्लास वूल काय करा, त्या ठिकाणी फिट करा. ग्लास वूल त्याला फिट केलं म्हणजे काय होणार नाही, त्यातून डस्ट पार्टिकल खाली येणार नाही. ठीक आहे, ग्लास वूल फिट केलं. त्याच्यानंतर प्लेस अ स्टेशनरी फेज इनटू दॅट कॉलम. त्या कॉलम मध्ये काय करायचं, आपल्याला स्टेशनरी फेज भरून घ्यायचं. स्टेशनरी फेज भरून झाल्यानंतर पुट द मिक्सचर ऑफ अ कंपोनंट दॅट आर सेपरेटेड. असं काय करा की त्या ठिकाणी स्टेशनरी फेज टाकल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला जे काही मिक्सचर आहे जे आपल्याला सेपरेट करायचं ते मिक्सचर या ठिकाणी भरून घ्यायचं. आफ्टर द पुटिंग दॅट मिक्सचर प्लेस द सॉल्व्हंट अबोव द मिक्सचर ऑफ दॅट कंपोनंट. तर काय करायचं, जे काही मिक्सचर असेल त्या मिक्सचरच्या वरती काय करायचं, आपल्याला सॉल्व्हंट टाकायचा. ही झाली त्याची अरेंजमेंट. After addition of solvent, the solvent moves in a downward direction along with the mixture of that component. Solvent काय होणार आहे, डाऊनवर्ड मूव्ह होईल along with the component. मग हे कंपोनंट सुद्धा काय त्याच्यासोबत मूव्ह होतील. पण प्रत्येक कंपोनंटला हा जो काय ऍडसॉर्बेंट आहे याची कॅपॅसिटी आहे. प्रत्येक कंपोनंटला काय करेल, तो ठराविक एक्सटेंट मध्ये काय करेल, तो ऍडसॉर्ब करून ठेवणार आहे. मग पहा या ठिकाणी काय होते आपल्याला, द सबस्टन्स विच आर स्ट्रॉंगली ऍडसॉर्ब दे आर फॉर्म ऍट अ बँड विच इज द लार्ज डिस्टन्स फ्रॉम दॅट ग्लास वूल. ग्लास वूल पासून त्याचं डिस्टन्स कसं राहतं, लांब राहतं. आणि जो कंपोनंट अगदी कमी हेल्ड केलाय किंवा कमी ऍडसॉर्ब केलाय तो काय होईल, या ठिकाणी आपल्याला अगदी जवळ पाहायला मिळणार आहे. आणि जो मीडियम रेंज मध्ये ऍडसॉर्ब केला जाईल तो बी आपल्याला या ठिकाणी मिळेल. आफ्टर द ऍडिशन ऑफ सॉल्व्हंट द मिक्सचर ऑफ कंपोनंट मूव्स डाउनवर्ड अलॉंग विथ दिस सॉल्व्हंट अँड दे फॉर्म अ डिफरंट बँड इन दॅट स्टेशनरी फेज. त्या ठिकाणी काय करतात, ते डिफरंट बँड फॉर्म करतात. कशावरती, या स्टेशनरी फेज वरती डिफरंट बँड या ठिकाणी तयार होतात. द सबस्टन्स विच आर लूजली ऍडसॉर्ब दे फॉर्म द बँड नियर द एंड ऑफ दिस टॅप. त्या टॅपच्या काय करतो, जवळ आलेली काय करतो, त्या ठिकाणी बँड फॉर्म करतो. द सबस्टन्स ऑर सोल्यूट which are mediumly bonded or mediumly adsorbed they form a bond above the substance which are loosely adsorbed. त्याचा बॉन्ड कुठे तयार होतो, बँड त्या ठिकाणी आपल्याला की जो कमी ऍडसॉर्ब केलाय त्याच्यावरती बँड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. and the substance which form a strong extent of adsorption they form band above the all of this B and C. B आणि C च्या करतो तो वरती त्या ठिकाणी बँड फॉर्म करतो. आणि मग काय करायचं, असे बँड फॉर्म झाले की या ठिकाणी टॅप चालू करायची आणि काय करायचं, प्रत्येक कंपोनंट आपल्याला वेगवेगळा रिमूव्ह करता येईल. मग हे कंपोनंट काय करायचे, 3 वेगवेगळे कंपोनंट मिळले. दिस सपोज A, B and C कलेक्ट इन 3 रिसिव्हर. 3 रिसिव्हर मध्ये कलेक्ट केले. याच्यामध्ये काय असणार आहे, सॉल्व्हंट असणार आहे. मग हा सॉल्व्हंट काय करायचा, दिस सॉल्व्हंट इज रिमूव्ह बाय द डिस्टिलेशन प्रोसेस अँड वी गेट द प्युअर कंपोनंट ऑफ A, B and C. कंपोनंट काय करतात आपले, त्या ठिकाणी डिस्टिलेशन करून घेण्याचं सॉल्व्हंट त्याच्यामधून निघून जाईल आणि आपल्याला काय मिळेल, A, B आणि C 3 कंपोनंट आपल्याला त्या ठिकाणी प्युअर फॉर्म मध्ये या ठिकाणी मिळतात. असं आहे हे आपलं कॉलम क्रोमॅटोग्राफी टेक्निक आहे. या टेक्निक मध्ये आपण काय करतो, 3 वेगवेगळे मिक्सचर जरी असतील त्याच्यामध्ये, ए कंपोनंट असेल, बी असेल, सी असेल, तर 3ही आपण त्या ठिकाणी सेपरेट करू शकतो. असं हे आपलं आहे पहा ऍडसॉर्प्शन मधला कॉलम क्रोमॅटोग्राफी टेक्निक आहे. पहा चला पुढे जाऊया. चला नेक्स्ट आहे मग आपला आता पहा थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. नावामध्येच अर्थ आहे त्याचा, थिन लेअर आहे. पहा काय म्हणतात याच्यामध्ये, 0.2 mm thin layer of adsorbent that is silica gel is spread over the glass plate. एक लेयर द्यायचा आहे, किती mm चा, 0.2 mm चा एक लेयर त्या ठिकाणी आपल्याला ऍडसॉर्बेंटचा द्यायचा आहे. ऍडसॉर्बेंट म्हणून आपण वापरतो सिलिका जेल किंवा अॅल्युमिना वापरलं तरी चालेल. पहा ओव्हर अ ग्लास प्लेट ऍक्ट्स ऍज अ स्टेशनरी फेज. आणि ते काय असेल आपलं
स्टेशनरी फेज असेल. अँड अ ग्लास प्लेट इज कॉल्ड TLC प्लेट. आणि ती जी काही ग्लास प्लेट असेल पहा, त्या ग्लास प्लेटला म्हणतो TLC प्लेट किंवा क्रोम प्लेट म्हणतो. पहा डिसेक्शन बॉक्स मध्ये ज्या प्लेट्स असतात आपल्या, ती प्लेट जरी आपण या ठिकाणी वापरली तरी सुद्धा ती TLC प्लेट म्हणून आपण वापरतो. पहा The mixture is applied 2 cm from one end on a chrome plate. मग ही जी काही क्रोम प्लेट असेल, सपोज आता ही क्रोम प्लेट आहे, मग या ठिकाणी ही जी प्लेट आहे याच्यावरती काय करायचं आपल्याला, स्प्रेड करायचं. काय सिलिका जेल असेल किंवा अॅल्युमिन असेल, याचा किती त्याची जाडी असली पाहिजे, तर 0.2 mm एवढं काय असलं पाहिजे, याची जाडी असली पाहिजे, मग तेवढं थिक असलं पाहिजे. मिक्सचर इज अप्लाइड 2 cm फ्रॉम वन एंड. या सेंटीमीटर हे जे काही डिस्टन्स असेल ते किती असलं पाहिजे आपलं, 2 cm असलं. 2 cm फ्रॉम वन एंड ऑन अ क्रोम प्लेट. प्लेट इज देन प्लेस्ड इन अ क्लोज जार कंटेनिंग मोबाईल फेज. मग ही जी काही प्लेटला आपण या ठिकाणी काय केलं, मिक्सचर अप्लाइड केलं. मग ही जी काही प्लेट आहे ती कुठे ठेवायची आपल्याला, तर एक जार आहे, त्या जार मध्ये काय आपल्याला एक मोबाईल फेज ठेवलेला असेल आणि त्या मोबाईल फेज मध्ये ही प्लेट आपल्याला ठेवायची. केअर शुड बी टेकन दॅट द अप्लाइड मिक्सचर इज अबोव द सॉल्व्हंट लेवल. हा जो काही स्पॉट अप्लाइड केलाय आपण, तो सॉल्व्हंट पेक्षा काय राहिला पाहिजे, थोडासा वरती राहिला पाहिजे. मिक्सचर मूव्ह अलॉंग विथ इट. मग हे जे काही मिक्सचर असेल आपलं, हे काय होणार आहे, या सॉल्व्हंट बरोबर काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. द सॉल्व्हंट मूव्स अलॉंग विथ द मिक्सचर. सॉल्व्हंट बरोबर मिक्सचर सुद्धा मूव्ह होणार आहे. दे मूव्ह डिपेंडिंग अपॉन देअर डिग्री ऑफ ऍडसॉर्प्शन. मग याचं जे काय मुवमेंट असणार आहे, प्रत्येकाचे काय असणार आहे, मिक्सचर मध्ये जे कंपोनंट आहे, सपोज ABC हे कंपोनंट आहे, तर प्रत्येकाचं ऍडसॉर्प्शन काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. त्यालाच म्हणतो आपण ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. डिफरन्शियल ऍडसॉर्प्शन आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं. मग काय केलं, याला आपण आता या ठिकाणी ठेवलं. द डिफरंट कंपोनंट मूव्स अलॉंग विथ द डिग्री ऑफ डिसोसिएशन विथ सॉल्व्हंट अँड दे आर ऍट डिफरंट डिस्टन्स फ्रॉम दॅट बेस लाईन ऑफ दॅट प्लेट. या प्लेट लाईनच्या बेस लाईन पासून काय असणार आहे, हे डिफरंट डिस्टन्स ते मूव्ह होतील. अँड सॉल्व्हंट मूव्ह ऍट द लार्जर डिस्टन्स. सॉल्व्हंट काय होतो, लार्ज डिस्टन्स त्या ठिकाणी मूव्ह होतो. द डिफरंट कंपोनंट्स आर सेपरेटेड ड्यू टू देअर डिग्री ऑफ ऍडसॉर्प्शन अँड दे कॅन बी इझिली सेपरेटेड. या ठिकाणी डिफरंट डिस्टन्स ते मूव्ह होतात आणि त्या ठिकाणी ते आपण काय करू शकतो, इझिली सेपरेट करू शकतो. इफ दिस कंपोनंट आर कलर्ड, हे कंपोनंट कसे असतील, कलर्ड असतील, दे अपीअर ऍज अ कलर्ड स्पॉट. बट इफ दे आर कलरलेस कंपोनंट, ते कंपोनंट कसे असतील आपले, कलरलेस असतील, देन दे आर फ्यू अंडर UV लाईट. UV लाईटच्या अंडर आपण ते पाहू शकतो. किंवा some are placed in a iodine chamber. आयोडीन चेंबर मध्ये ही प्लेट काय करायची आपल्याला ठेवायची. दिस चेंबर कंटेन क्रिस्टल्स ऑफ आयोडीन. आयोडीनचे क्रिस्टल त्या ठिकाणी असतात. याच्यामध्ये जर ठेवलं तर काय होतात, हे जे काय सबस्टन्स असेल तो काय करतो, आयोडीनच्या वेपर ऍब्सॉर्ब करतो. दिस स्पॉट ऍब्सॉर्ब द आयोडीन्स वेपर्स अँड अपीअर्स ऍज अ ब्राऊन. त्याला ब्राऊन कलर मिळतो आणि आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की हा स्पॉट सबस्टन्स कोणते असेल ते, असं आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. किंवा अॅमिनो ऍसिड्स असेल, ते अॅमिनो ऍसिड काय करतो, इझिली आपण UV लाईट मध्ये सुद्धा पाहू शकत नाही. मग त्यासाठी एक स्प्रेइंग रिएजंट आहे, नीन हायड्रिन हा एक स्प्रेइंग एजंट आहे. नीन हायड्रिन हा स्प्रेइंग एजंट आपण या प्लेट वरती जर मारला तर त्या ठिकाणी आपल्याला काय होतं, अॅमिनो ऍसिड जे कलर्ड आहे ते या ठिकाणी आपल्याला, अॅमिनो ऍसिड कसं आहे, कलरलेस आहे, ते आपल्याला या ठिकाणी कलर्ड फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग हा नीन हायड्रिन असेल, याला म्हणतो आपण स्प्रेइंग एजंट म्हणतो. काय म्हणतो त्याला, स्प्रेइंग एजंट. मग कशाला म्हणायचं स्प्रेइंग एजंट, द एजंट विच कलर्ड द कलरलेस सबस्टन्स ऑन अ क्रोम प्लेट. क्रोम प्लेट वरती जे काय कलरलेस सबस्टन्स असतो त्याला कलर आणण्यासाठी जो एजंट वापरला जातो त्याला म्हणतो आपण या ठिकाणी स्प्रेइंग एजंट. अशा प्रकारे हे थिन लेअर क्रोमॅटोग्राफी बद्दल आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पहा थिन म्हणतोय आपण याला, थिन म्हणजे कसं, या ठिकाणी अगदी त्याचा 0.2 mm चा लेअर त्या ठिकाणी दिलेला आहे. पहा दोन्ही मध्ये काय फरक आहे मग आता कॉलम क्रोमॅटोग्राफी मध्ये आणि थिन लेअर मध्ये. तर त्या ठिकाणी आपण कॉलम वापरलेला आहे आणि या ठिकाणी काय केलेलं आहे, एक प्लेट वापरलेली आहे, ग्लास प्लेट वापरलेली आहे. असा दोन्ही मधला फरक आहे. इथे कंपोनंट काय होतात, मूव्ह होतात अलॉंग विथ द मोबाईल फेज. तिकडे सुद्धा काय होतात, कंपोनंट मूव्ह होतात.
बट ते कंपोनंट कुठे होतात मूव्ह आपल्या डाऊनवर्ड डायरेक्शन मूव्ह होतात आणि हे जे काही कंपोनंट असतील हे आपले हे अपवर्ड डायरेक्शन मूव्ह होतात. असा दोन्ही मधला हा फरक त्या ठिकाणी आहे. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.